उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा आणि एकदम रिफ्रेशिंग करणारं काकडीचं थंडगार सरबत कसं बनवायचं ते बघणार आहोत। कमीत कमी साहित्यात कमीत कमी वेळामध्ये मस्त पाचक सरबत तुम्ही घरामध्ये तयार करू शकता। शाळा कॉलेजला जाणारी मुलं असतील, आजी आजोबा घरामध्ये असतील, अगदी सगळ्यांना हे सरबत चालू शकतं। प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या सरळ भाषेत रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा। जर रेसिपी आवडली तर लाईक करा। चला तर मग सुरुवात करूया। काकडीचं थंडगार रिफ्रेशिंग सरबत बनवण्यासाठी इथे आपण एक मध्यम आकाराची आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक 200 ग्राम प्रमाणात गावठी काकडी घेतलेली आहे। बाजारामध्ये तसं बघायला गेलं तर बऱ्याच प्रकारची काकडी मिळतात। अगदी कोणतीही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। सुरुवातीला नळाखाली स्वच्छ काकडी आपण चोळून धुवून घेतली आहे। दोन्हीकडच्या साईड्स काढून घेतल्या। कडेचा काकडीचा भाग याच काकडीवर आपल्याला घासून घ्यायचा आहे, म्हणजे असा हा थोडा थोडा फेस किंवा असा हा पांढरा घट्ट याला चीक निघतो। अगदी रोज सलाडसाठी किंवा हळद मीठ लावून तुम्ही काकडी खात असाल तरी सुद्धा याच पद्धतीने काकडी घासून ठेवायची। असं केलं की उरला सुरलेला काही तुरटपणा असेल, काही कडवटपणा असेल तो सगळा निघून जातो। आता ही काकडी आपण दोन्ही बाजूने अशी छान घासून घेतलेली आहे। आता तुम्हाला जर हवं असेल तर काकडीची सालं तुम्ही काढून टाकू शकता। आपण सालांसकट ही चिरून घेणार आहोत, कारण सालांमध्ये खूप जास्त पोषण तत्व असतात। उदाहरणार्थ काकडीच्या सालांमध्ये ना खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम आणि फायबर्स असतात, ज्याने आपलं पोट नेहमी स्वच्छ राहतं। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हायड्रेट राहायला मदत करतं। काकडीमध्ये नैसर्गिक पाण्याचा अंश असल्यामुळे डोळ्यांची बऱ्याच उन्हाळ्यात जळजळ होते, तर ती सुद्धा बऱ्यापैकी त्यामध्ये सुधारणा येते। तर ही काकडी आपण अशी सालांसकट चकत्यांमध्ये चिरून घेतलेली आहे। आता चिरून घेतलेली काकडी घरातल्याच मिक्सरच्या लहान भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। तुमच्याकडे मोठं असेल, जास्त प्रमाणात करायचं असेल तर त्यामध्ये काढू शकता। जर तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल किंवा ज्युसर असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता। ज्यांच्याकडे नसेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये होतं। आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ना एकदम पोटाला थंड आणि एकदम रिफ्रेशिंग करणारं इथे आपण साधारणतः अर्धा कप किंवा एक अर्धी मूठ भरून ना आपण इथे पुदिन्याची ताजी पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे। नसेल तर पुदिन्याची पावडर असेल ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। यामध्ये अगदी पाव चमचा किंवा अगदी चिमूट 2 चिमूट आपण यामध्ये जिरं घेतलेलं आहे। जिरंसुद्धा आपल्या शरीराला थंड आहे आणि हलकीशी छान चवसुद्धा या सरबताला येते। खूप जास्त घालायची नाही, थोडंच घालायचं। 1-2 चमचे आपण इथे साखर घेतलेली आहे। साखरेऐवजी तुम्ही गूळ किंवा खडी साखरसुद्धा यामध्ये वापरू शकता। आणि अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे। साधं मीठ, सैंधव मीठ, काळं मीठ कोणतंही चालेल। आता हे सरबत ना हलकंसं गोड आंबट थोडं चटपटीत होण्यासाठी साखर कमी घातली आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साखर वाढवू शकता। आणि एक अर्धा लिंबाचा रस किंवा 1-2 चमचे लिंबाचा रस आपण यामध्ये ताजा पिळून घेतलेला आहे। तर आपण या सरबताला घातलेले सगळे जिन्नस शरीराला थंड आहेत, पोषक आहे आणि अगदी रिफ्रेशिंग वाटतं। प्यायला सुद्धा अगदी छान लागतं। आता इथे साधारणतः आपण अर्धा कप साधं पाणी घालणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर शहाळ्याचं पाणी, शहाळं ओलं खोबरं असतं ना, ते सुद्धा यामध्ये चिरून घालू शकता। काही नसेल तर साधं पाणी आवश्यकतेनुसार घालू शकता। आता इतकं ज्यूस बनवण्यासाठी साधारणतः 1 कपभर आपण यामध्ये पाणी वापरलं आहे। सुरुवातीला अर्धा कप आणि थोडंसं बारीक झालं की पुन्हा अर्धा कप आणि शक्यतो हे ज्यूस ना आपल्याला चाळणीने किंवा वस्त्र गाळ करून गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये काकडीचे छोटे मोठे तुकडे राहिलेले असतात, जिरं आहे। अगदी लहान मुलांना देत असाल तसे हे तुकडे आले की ती मुलं प्यायला मागत नाही। आजी आजोबा घरामध्ये असतील तर त्यांना सुद्धा दात नसल्यामुळे हे सगळ्या गोष्टी खाता येत नाही, तर अशा वेळेस त्यांना जर देत असाल तर शक्यतो गाळून घ्या। जर तुम्हाला आवडत असेल तर असाच हा ज्यूस घेतला तरी सुद्धा चालू शकेल। आणि लहान मुलांसाठी जर करताय तर शक्यतो गाळून द्या, म्हणजे मुलं पाण्यासारखा ज्यूस लागल्यामुळे आवडीने पितील। असा हा चौथा आपण न फेकून देता कोणत्याही भाजीला किंवा पीठ मळताना पिठामध्ये सुद्धा वापरू शकतो। काकडी आपली गावठी होती, त्यामध्ये आपण सालांसकट ज्यूस करून घेतला, म्हणून रंग तुम्ही इथे बघू शकता मस्त हिरवागार आल्यासारखा दिसत असेल। तुम्हाला हवं असेल तर एखादी काकडी पुन्हा यामध्ये किसून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून छान थंडगार करून पिऊ शकता। हवं असेल तर यामध्ये भिजवलेला सब्जा जरी घातला तरी सुद्धा आणखीन जास्तही पौष्टिक ठरेल। हवं असेल तर वरून थोडंसं तिखट आणि काळं मीठ घालून मस्त त्यावर पुदिना वगैरे छान बारीक चिरून तुम्ही तसा सुद्धा पिण्यासाठी घेऊ शकता। आपण काय केलं, काकडीची सालं काढून उभ्या चकत्यांमध्ये आपण हा चिरून घेतला, म्हणजे दिसायलाही छान दिसतो आणि दिसायला छान दिसला की मुलं मोठी सगळे आवडीने पितील। आता तुम्हाला जर वाटलं यामध्ये मीठ वगैरे काही कमी आहे तर वरून तुम्ही थोडंसं मीठ घालू शकता। जर गोड आवडत असेल मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडी साखर किंवा पिठी साखर तुम्ही यामध्ये वाढवू शकता। असा हा मस्त रिफ्रेशिंग काकडीचं सरबत पिण्यासाठी तयार झालेला आहे।
तर बाजारामध्ये अगदी सहज आणि अगदी स्वस्तात मस्त मिळणारे, अगदी कमीत कमी वेळामध्ये तयार होणारं आणि मस्त रिफ्रेशिंग, पाचक, कोणताही खूप जास्त खर्च न करता मस्त काकडीचं थंडगार सरबत पिण्यासाठी तयार झालेलं आहे. जे लहान मुलं असतील, मोठे आजी आजोबा असतील, अगदी सगळ्या वयोगटाला चालू शकतं. तुम्हाला हवं असेल तर ग्लास थोडासा ओला करून, हळद मीठ थोडंसं वर लेअर करून तुम्ही नंतर सरबतावर घालू शकता. तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नक्की आवर्जून करा. शरीराला थंडावा देणारं असं हे रिफ्रेशिंग सरबत. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.